नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी आहे रोहित पवार यांच्या संदर्भात। रोहित पवारांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आणि त्यांची ईडीकडून आज चौकशी होणार आहे। सुप्रिया गटानं या निमित्तानं शक्ती प्रदर्शनही केलेले आहे। सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना ईडी कार्यालयापर्यंत सोडले। चौकशी संपेपर्यंत शरद पवार हे मुंबई कार्यालयातच असणार आहेत। बारामती ॲग्रो कारखाना गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवारांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले। आज त्यांची चौकशी होणार आहे आणि त्यासाठी रोहित पवार हे ईडी कार्यालयात दाखल झालेले आहेत। सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांना ईडी कार्यालयात सोडलेला आहे। हम तुम्हारे साथ हैं। रोहित दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रोहित दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रोहित दादावरची कार्यवाही रद्द करा, रद्द करा, रद्द करा। हम तुम्हारे साथ हैं। रोहित दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रोहित दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रोहित दादावरची कार्यवाही रद्द करा, रद्द करा, रद्द करा। हम तुम्हारे साथ हैं। सुप्रिया गटाच्या कार्यालयाबाहेर सुप्रिया गटाचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत। शक्ती प्रदर्शन सुरू आहे। तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी डॅरेल मिरांडा यांनी। पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज बारामती ॲग्रो प्रकरणी जी आहे ते चौकशी होणार आहे। 19 जानेवारीला ईडीने त्यांना समन्स बजावला होता आणि आज 24 जानेवारीला रोहित पवार स्वतः या चौकशीला हजर राहणार आहेत। आपण मात्र पाहिलं तर रोहित पवार यांनी आवाहन केलं होतं की कोणी कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, पण मात्र आपण राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर पाहिलं तर मोठ्या संख्येने जे आहेत ते कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावर उतरले आहेत। एकच वादा रोहित दादा असे घोषणाबाजीचे कार्यकर्ते करत आहेत। आपण त्यांची प्रतिक्रिया जाणूया। काय सांगा, रोहित पवारांची ईडी चौकशी होणार आहे। रोहित पवार असं म्हटलं की कोणी कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, जमावू नये, तरी मात्र आपण मोठ्या संख्येने आज उपस्थित आहात। आम्ही सरकारचा धिक्कार करण्यासाठी सगळे एकत्र आहोत। या ठिकाणी रोहित पवारांसारखा एक अपोजिशन मधला एक आक्रमक चेहरा जो सरकारला वेळोवेळी धारेवर धरतोय, अशा नेत्याला विनाकारण टार्गेट करून ईडी सारखी चौकशीचा ससेमारा या त्यांच्या मागे लावण्याचा केविलवाना प्रयत्न आहे। त्याला सर्वांनी विरोध करा म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। निश्चितपणे रोहित दादांसारखा एक लढवय्या नेता कुठेही माघार घेणार नाही। ईडीच्या चौकशीसाठी स्वतःहून ते या ठिकाणी हजर राहणार आहेत। त्यामुळे मागच्या वेळेस जसं शरद पवारांच्या वेळेस सुद्धा आदरणीय पवार साहेबांच्या वेळेस सुद्धा ईडीला माघार घ्यावी लागली, त्या पद्धतीनेच आता ईडीला या ठिकाणी माघार घ्यावी लागणार आहे। रोहित पवारांचा कुठेही काही संबंध नसताना त्यांना विनाकारण गोवण्याचा या ठिकाणी प्रयत्न चालू आहे आणि निश्चितपणे इथं एकनाथ शिंदे किंवा अजितदादा पवारांसारखा पळपुटेपणा आमचा नेता करणार नाही। आमचा नेता विचारावरती ठाम आहे, स्वाभिमानी आहे। तो निश्चितपणे ईडी सारख्या विरोध करेन आणि पुन्हा एकदा लढवया म्हणून आपण या ठिकाणी पुढे येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोयलसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। चौकशीसाठी रोहित पवार हे ईडी कार्यालयात दाखल झालेले आहेत। मात्र ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन आदरणीय पवार साहेबांना भेटायला मी जाईल आणि 10:30 ते 11च्या दरम्यान ईडी ऑफिस पर्यंत मी पोहोचेल। मी सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करतो की गर्दी करू नये। त्यांचं प्रेम, त्यांचं पवार साहेबांवर असणारी आस्था याच्यामुळे अनेक लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन आदरणीय पवार साहेबांना भेटायला मी जाईल आणि 10:30 ते 11च्या दरम्यान ईडी ऑफिस पर्यंत मी पोहोचेल। मी सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करतो की गर्दी करू नये। त्यांचं प्रेम, त्यांचं पवार साहेबांवर असणारी आस्था याच्यामुळे अनेक लोक इथं पुणे शहरामध्ये आलेली आहेत। त्यामुळे मी अजून जर कुणी येणार असेल तर त्यांना विनंती करतो की गर्दी करू नये।